जय भारत. एकूण भारताच्या इतिहासाच्या प्रत्येक कालखंडाची ओळख करून घेतल्याशिवाय आजच्या सांप्रत समस्यांकडे आपल्याला नीट डोळसपणानं बघता येत नाही. या सगळ्या समस्यांची सूत्र आणि उलगडा इतिहासातच असतो. इतिहासाचा संघर्ष सुलभ केल्याशिवाय, त्या गोष्टी सोडवल्याशिवाय सांप्रत जीवन सुखकर होत नसतं. आणि म्हणून पुन्हा पुन्हा प्रेरणेसाठी स्वअस्तित्वाच्या एकूण संपूर्ण इतिहासाकडे बघावंच लागतं, तिथे जावंच लागतं. अशा पद्धतीने भारतीय इतिहासाचा धांडोळा घेत या देशामध्ये सातत्याने क्रांती प्रतिक्रांतीचा, ब्राह्मणी अब्राह्मणी पद्धतीचा संघर्ष चालू आहे. पण मुद्दा असा आहे की ज्या कालखंडाच्या इतिहासाची साधनं उपलब्ध आहेत, त्या साधनांच्या आधारे इतिहास आपल्याला मिळाला. पण ज्या कालखंडाच्या इतिहासाची साधनच नाहीत, त्या इतिहासाकडे आपण कसं जायचं, कसं बघायचं? आणि मग साधनं नसलेल्या इतिहासाकडे आपल्याला जाण्यासाठी काही मार्ग आहे का? आणि मग ते मार्ग असतील तर ते कितपत योग्य आहेत, कितपत खऱ्यावर उतरणारे आहेत? किंवा मग थेट पुरावे उपलब्ध नसलेल्या इतिहासाच्या कालखंडावर जायचंच की नाही? थोडक्यात सांगायचं झालं तर सप्तसिंधूच्या अगोदरचा इतिहास, बुद्धाच्या अगोदरच्या कालखंडाचा इतिहास कसा अभ्यासायचा? यावर अनेक लोक काम करतायत. आधुनिक भारतामध्ये स्वातंत्र्याच्या पटलावर सर्वात मोठे यावर जर काम कोणी केलं असेल तर ते प्राच्य विद्या पंडित कॉम्रेड शरद पाटील यांनी. त्यांच्या जोडीला त्या काळामध्ये धर्मानंद कोसंबी, त्यांचे चिरंजीव दामोदर धर्मानंद कोसंबी, अलीकडच्या काळात डॉक्टर अशोक राणा, कॉम्रेड राजकुमार घोगरे, अनेक लोक या कालखंडावर काम करतायत, त्याचा अभ्यास करतायत. आणि म्हणून असाच एक दुर्लक्षित, उपेक्षित, अत्यंत मोठा महत्वाचा कालखंड अभ्यासाच्या क्षेत्रात कवेध घेण्याचं काम एक जैविक बुद्धिजीवी करतायत. शेताबांधावरून, ग्रामीण भागातून एका अत्यंत दुर्लक्षित अशा इतिहासाच्या कालखंडावर त्यांनी आपलं केंद्र मानून संशोधन सुरू केलं आहे. असे आपल्याशी हितगुज करायला, आपल्याशी त्या कालखंडाचा संवाद करायला आपल्याशी जुळले आहेत, आपल्याला भेटायला आलेले आहेत कृष्णा घुगे. नमस्कार कृष्णा सर. नमस्कार सर. तर तुमचं स्वागत आहे आणि आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही कोणत्या कालखंडावर आणि कशा पद्धतीने काम करताय? प्रथमतः मी आपले आभार व्यक्त करू इच्छितो, कारण की मला आमंत्रित करून तुम्ही मला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्यक्त होण्याची संधी उपलब्ध करून देत आहात. जसं आपण सांगितलं की ज्या कालखंडाचे काही पुरावे सापडत नाहीत किंवा लिखित स्वरूपाचे म्हणा, असे कुठलेही पुरावे सापडत नाहीत. आर्कॉलॉजिकल पुरावे सुद्धा उत्खननातून ज्यावेळेस आपल्या समोर येतील तेव्हाच आपण ते ग्राह्य धरू. पण ते जोपर्यंत आपल्या समोर येत नाही तोपर्यंत तो इतिहास आपल्याला कसा समजून घ्यायचा? तर हे समजून घेण्यासाठी आपल्याला गावखेड्याकडे थोडंसं बघावं लागेल, किंवा गावखेड्यामध्ये ज्या परंपरा आहेत, ज्या परंपरागत चालू आलेल्या असतात, तर त्या परंपरांच्या मुळाशी आपल्याला जावं लागेल की त्या परंपरा नेमक्या कशा सुरू झाल्या, त्याची कारणं काय असली पाहिजे, आणि म्हणजे त्यांचा उगम, त्यांचा विकास आणि त्या परंपरांचं आजचं बदललेलं स्वरूप, ह्या सगळ्याच गोष्टी आपल्याला अभ्यासाव्या लागतात. आणि त्यासाठी आपल्याला ह्या ज्या काही परंपरा आहेत, किंवा मी एक सांगेन की पौराणिक संदर्भ किंवा पौराणिक साहित्य आपल्याकडे जे उपलब्ध आहे, तर त्यातील मिथक हे आपल्याला शोधता आली पाहिजे. आणि त्याच दृष्टीनं मी काम करतोय. थँक्यू कृष्णा सर. म्हणजे इतिहासाच्या कालखंडावर साधनं नसतील तर ग्रामीण भागातील रीतिरिवाज, चाली, प्रथा, परंपरा आणि एकूण त्याचा धांडोळा घेऊनही आपल्याला काही मूळ इतिहासाचे संदर्भ हाती लागतात. विशेषतः मिथकांमधून देखील काही अंशी सत्य आपल्याला सापडतं, असं त्यांचं एक म्हणणं आहे आणि त्याद्वारे ते काम करतायत.
तर तुम्ही नेमकं कोणत्या कालखंडावर आणि कशा स्वरूपाचं काम करताय? सर, मी म्हणजे सांगायचं झालं तर आपल्याला ज्ञात असलेला इतिहास हा म्हणजे प्राचीन भारताचा इतिहास हा वैदिकी श्रुतीने सुरू होतो असं आजपर्यंत सर्वच इतिहासकांचं किंवा संशोधकांचं एक मत आलेलं आहे. पण त्याही पूर्वी एक जी आपल्या प्राचीनांनी मौखिक परंपरेने जपलेला जो इतिहास होता त्या इतिहासाकडे शक्यतो आपण दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे आपल्याला त्या इतिहासाकडे बघण्यासाठी अडचणी निर्माण होतात. मी जे काम करतोय आता सध्याच्या घडीला ते माझं काम हे बहुप्रवाही अन्वेषण पद्धतीवर चालू आहे. म्हणजे ह्यापूर्वी मी प्रत्येक गोष्टीला नकाराचा नकार देत आलेलो आहे. पण कॉम्रेड शरद पाटील हे ज्यावेळेस मला माझ्या अभ्यासात येतात आणि त्यांचं एक हरितीचं सूत्र मला सापडतं की श्रुतिशच दुविधा वैदिकी तांत्रिकीच, म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार की आपल्या प्राचीन भारताची जी परंपरा आहे तर त्या प्राचीन भारताची परंपरा ही वैदिकीय श्रुतीने नाही तर ती तांत्रिकी श्रुतीने सुरू होते. तर मग तंत्र या शब्दाचा अर्थ काय, तांत्रिकी या शब्दाचा अर्थ काय, तर तंत्र या शब्दाचा अर्थ ते शेती असा देतात. म्हणजे त्यावेळेस मला एक गोष्ट कळाली की आज आपण जी संस्कृती किंवा आज आपण ज्या परंपरा ह्या फॉलो करतो ह्या परंपरा निर्मिती मागे आणि ह्या संस्कृती मागे शेती ही मूळ कारण आहे. म्हणजे कॉम्रेड शरद पाटील एका ठिकाणी असंही म्हणतात की प्राचीन भटक्या स्वरूपात असलेला समाज जोपर्यंत शेतीचा शोध लावत नाही तोपर्यंत संस्कृती निर्माण करू शकत नाही. म्हणजे खरं आहे की माणूस जर भटक्या स्वरूपात असेल आणि तो एका जागी स्थिर नसेल, स्थायी नसेल, तर कुठलंही कल्चर तो सेट करू शकत नाही, कुठलीही संस्कृती तो निर्माण करू शकत नाही. म्हणून ही संस्कृती ज्या वेळेस आपल्याला अभ्यासायची आहे तर त्यावेळेस आपल्याला शेती हे क्षेत्र सुद्धा खूप मदत करतं आणि मी त्या क्षेत्रातूनच येतो. म्हणजे मला एक सांगायला आवडेल की ह्या सगळ्या गोष्टींकडे वळण्याचं माझं कारणही तेच होतं की 2015ला मी शेती क्षेत्रात स्वतः व्यक्तिगत काम करण्यासाठी उतरलो आणि काम करत असताना शेतकऱ्यांचं होणारं शोषण हे सगळं मला अनुभवता आलं. शेतीमधील अडचणी किंवा बाकीच्या गोष्टी, आणि हे सगळं करत असताना मला एक प्रश्न कायम निर्माण होत असे की ह्या शेतीची सुरुवात नेमकी कधी झाली असेल आणि ही कुणी केली असेल. तर ह्या सगळ्या गोष्टी मला घेऊन गेल्या त्या कॉम्रेड शरद पाटलांकडं आणि त्यांनी मला ह्या सगळ्या गोष्टीचं उत्तर दिलं. म्हणजे आपल्याला वेदपूर्व संस्कृती जर अभ्यासायची असेल तर बहुजन समाजाने अजूनही परंपरागत जोपासलेली जी काही संस्कृती आहे, म्हणजे ज्याला आपण सणवार सुद्धा म्हणू किंवा उत्सव सुद्धा म्हणू, मौखिक परंपरा असतील, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अभ्यासाव्या लागतील आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ह्याच्यात मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटेल की सध्या पुरोगामी असतील किंवा बाकीच्या काही विचारधारा असतील ह्या कायम प्राचीन इतिहासाकडे आधुनिक विचार घेऊनच पाहतात. त्यामुळे त्यांना प्राचीन भारत आणि प्राचीन भारताचा इतिहास हा समजण्यासाठी खूप अवघड जातो आणि ते समजूनही घेण्यास पुरेसा ठरत नाही त्यांना. जर प्राचीन इतिहासाकडे बघायचं असेल तर माझ्या दृष्टीने मी एक आपणास उदाहरण देतो. नवजात जे बालक असतं, जे अर्भक असतं, त्या बालकाची जी प्रगती आहे, आता वास्तवात ते ज्या वेळेस या पृथ्वी तलावर येतं त्याला कुठल्याही गोष्टी माहिती नसतात किंवा ज्ञात नसतात. तर तो सगळ्या गोष्टी कुठून शिकतो, तर आपण त्याला काही गोष्टी शिकवतो आणि नैसर्गिकरित्याही काही गोष्टी तो आत्मसात करतो. सेम ह्याच पद्धतीमध्ये आपला प्राचीन समाज होता. म्हणजे डार्विनच्या थेअरीनुसार जेव्हा तो माकडापासून उत्क्रांत होऊन पृथ्वीवर 2 पायावरती चालू लागला
त्यात संभाषण आलं, हातवारे आले आणि कंदमुळे खाणे किंवा इतर सगळ्या गोष्टी, हा खूप खडतर प्रवास आपल्या प्राचीनांनी केलेला आहे. आणि हा सगळा प्रवास करत असताना हे काही 10 वर्ष 20 वर्ष हा कालावधी नाहीये. ह्या गोष्टीसाठी त्यांना हजारो वर्ष संघर्ष करावा लागला. म्हणजे निसर्गाकडे बघून त्यांनी ते ज्ञान आत्मसात केलं आणि ते ज्ञान आत्मसात ते पिढी दर पिढी मौखिक परंपरेने जपत आले आणि ते त्यांच्या अर्भकांना किंवा त्यांच्या पाल्यांना ते सांगत आले. तर माझी ही इतिहासाकडे बघण्याची जी दृष्टी आहे, ती दृष्टी मी आधुनिक विचारधारा ही थोडीशी बाजूला ठेवून मी कायम प्राचीन इतिहासाकडे बाल्य अवस्था जी असते त्या अवस्थेपासून बघण्याचा प्रयत्न करतो. वा, ग्रेट. त्यामुळे तुम्हाला त्या मैदानावरची बरीच तथ्य सापडली, गवसली. तर नेमकं ते कोणतं मैदान आहे की जिथे तुम्ही आता काम करताय आणि ते कसं करताय? म्हणजे मी काम करत असताना मी काही उदाहरण देतो, म्हणजे आपल्यास कळण्यासाठी फायदेशीर ठरेल. जसं की आपण जे सणवार उत्सव साजरे करतो, तर ह्या गोष्टी म्हणजे ह्यापूर्वी मला सुद्धा वाटायचं आणि ह्या गोष्टीबद्दल माझ्या आणि वडिलांचे वाद सुद्धा होत होते ह्यापूर्वी, की प्रत्येक गोष्टीला म्हणजे पौराणिक साहित्य असो, संदर्भ असो, ह्या गोष्टींना मी नकाराचा नकार देत असे, म्हणजे टोकाचा विरोध करत असे. पण नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस मी चिकित्सक दृष्टीने ह्या सगळ्या गोष्टींकडे किंवा प्राचीन इतिहासाकडे बघण्यास प्रारंभ केला, त्यावेळेस मला असं कळलं की ह्या सगळ्या गोष्टींची जी आपण म्हणजे फॉलो करतो, संस्कृती फॉलो करतो, तर ही संस्कृती फॉलो करत असताना आपल्या प्राचीनांनी जर ही जपत आणलेली असेल तर ही विनाकारण नाहीये. या सगळ्या गोष्टींमागे काहीतरी कारण दडलेली असतील आणि ती कारण शोधण्याचा मी प्रयत्न केला. आणि ही कारण शोधताना मला सांगायला आवडेल की आता अशात नागपंचमी सुद्धा होऊन गेलेली आहे. म्हणजे नागपंचमी किंवा रक्षाबंधन असेल, तर ह्या संदर्भात मला अभ्यास करताना हे जाणवलं की रक्षाबंधन हा उत्सव संपूर्ण भारतभर हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि तो उत्सव बहीण आणि भाऊ यांच्या प्रेमळ नात्याला धरून करतात, मानून करतात. पण ह्या सणासंदर्भात ज्यावेळेस मी एकदम खोलवर जाण्याचा प्रयत्न केला, प्राचीन इतिहासाकडे बघण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की हा जो सण आहे, उत्सव आहे, याची पाळीमुळे आपल्याला पार मातृसत्ता आणि स्त्री सत्तेकडे घेऊन जातात आणि त्याचा उगमही दाखवतात. म्हणजे एकेकाळची राज्ञी असलेली, शास्त्री असलेली स्त्री ही तिचं ते गणराज्य टिकवण्यासाठी आणि तिच्या कुळातील किंवा गणातील पुरुष सभासदांनी बंड करू नये म्हणून शास्त्री स्त्री असणाऱ्या म्हणजे गणराज्ञी असणाऱ्या स्त्रीने त्या गणातील पुरुषांना क्षेत्रपाळ म्हणून नियुक्त केलं आणि तो जो क्षेत्रपाळ म्हणून नियुक्त करण्याचा विधी आहे तोच आपण आजच्या स्वरूपामध्ये रक्षाबंधन म्हणून साजरा करतो. या संदर्भात मी लिखाण सुद्धा करतोय आणि ते येणाऱ्या काळात समोर सुद्धा येईल. आपल्याला असं सांगताना ते म्हणाले की मातृसत्ता स्त्री सत्तेच्या कालखंडातून अनेक सणवार उत्सव पिढी दर पिढीगत आलेले आहेत आणि म्हणून त्याचं इत्तंभूतपणा जिवंत ठेवल्यामुळे, त्या निरक्षर लोकांनी ते पुढे आणल्यामुळे त्याचा काही वास्तवाचा भागही तसाच पुढे आला. आणि प्रत्येक मोठ्या मातृदेवतेच्या मंदिराच्या अवतीभोवती किंवा काही अंतरावर क्षेत्रपाळ असतात. ते क्षेत्रपाळ एकूण त्या मातृसत्तेचे क्षेत्ररक्षक असतात, रक्षण करणारे असतात आणि म्हणून तो क्षेत्ररक्षक नेमण्याचा विधी तो रक्षाबंधन आहे असं त्यांना ते इतिहासात गवसलं आणि त्यावरती आणखीन मांडणी करतायत. तर अशा अनेक सणांचा उलगडा ते त्या प्राचीन मातृसत्तेच्या मैदानावर जाऊन करतात. त्या पद्धतीचे ते संदर्भ कलेक्ट करतात, त्या पद्धतीच्या त्या अनेक लोकदैवतांवर काम करतात. तर ह्या एकूण लोकदैवतांवर तुम्ही कोणत्या कोणत्या लोकदैवतांवर काम करताय, कोणत्या कोणत्या लोकदैवतांच्या बद्दल
तुम्ही भेटी दिल्यात आणि आणखीन काय सांगता येईल हे मातृसत्ता स्त्री सत्तेचं मैदान आणि एकूण लोकदेवता जरा तेही जरा सांगा. सर, मातृदेवतांवरती काम करत असताना मध्यंतरी मी आणि माझे जे काही सहकारी आहेत, ह्या सर्वांनी आम्ही दक्षिण भारताचा दौरा सुद्धा केला होता, अभ्यास दौरा केला होता. आणि भारतामध्ये सर्वात मोठं आणि नामांकित किंवा नावाजलेलं आपण ज्याला म्हणू असं जे शाक्तपीठ होतं श्रीशैल, हेही सुद्धा आम्ही बघितलं. आणि तेथील भ्रमरांबिका देवी मातृदेवता म्हणजे जी कायम भ्रमण करणारी म्हणून तिला भ्रमरांबिका सुद्धा म्हणतात. हे जे श्रीशैल आहे ते श्रीशैल हे हरितीचं स्त्री राज्य होतं. म्हणजे ते कावेरी खोऱ्यात तिने तिचं ते गणराज्य स्थापन केलं होतं. त्यानंतर म्हणजे हरितीवर सुद्धा आम्ही काम करतोय. आणि सौदंतीची जिला यलम्मा म्हणतात आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जिचं माहूर हे ठाणं आहे, त्या रेणुका मातृदेवते संदर्भात सुद्धा आम्ही अभ्यास करतोय. इतरही मातृदेवता आहेत ज्या रेणुकेच्या ज्ञाती असाव्यात, म्हणजे जसं की हुलगी अम्मा असो, जोगुळंबा असो, सत्याम्मा असो, किंवा कुकनूरला महामाया नावाची सुद्धा देवी आहे. या सगळ्या मातृदेवतांचा आम्ही अभ्यास करतोय. वा. तर ह्या मातृदेवता आणि त्यांची एकूण परंपरा कशी ओळखावी, म्हणजे काही त्यासाठी खाणाखुणा आहेत का, किंवा काय त्यांची वृक्ष कुलचिन्ह असं काय असतं ते जरा ते पण सांगा. हो, म्हणजे शाक्तपंथ जे आहे ना, शाक्तपंथाचे जे धर्म म्हणजे ग्रंथ आहेत, त्या शाक्तपंथाच्या ग्रंथांमध्ये ते आपल्याला असं सांगतात की प्रत्येक गणाचा एक मंगल वृक्ष असायचा. म्हणजे पूर्वी जे राजे महाराजे सुद्धा असो किंवा स्त्री राज्य असो किंवा मातृसत्ता व्यवस्थेमध्ये सुद्धा, तर प्रत्येक स्त्री राज्यामध्ये एक मंगल वृक्ष असायचा. त्या स्त्रीचा तो वृक्ष म्हणून समजला जायचा. तर तो मंगल वृक्ष म्हणजे जसं की मी आतापर्यंत जेवढं काही अभ्यासतोय त्या माझ्या अभ्यासातून जे काही मला निदर्शनास आलं, तर जी रेणुका आहे त्या रेणुकेचं सौंदर्य हे कुलवृक्ष आहे. आणि कुकनूरची जी महामाया देवी आहे तिचं चिन्ह हे सूप चिन्ह आहे. तर हे कुल आणि चिन्ह माझ्या माहिती नुसार ह्यांचा जो वापर असायचा, म्हणजे ज्या वेळेस जाती व्यवस्था ही अस्तित्वात नव्हती, म्हणजे वैवाहिक संबंध असो, तर ह्या सगळ्या गोष्टींचा जो उपयोग होता, म्हणजे माझी जर कुलदेवता ही रेणुका असेल आणि तिचं जर कुलवृक्ष हे सौंदर्य असेल, तर माझ्या देवकार्यामध्ये त्या सौंदर्य वृक्षाची फांदी आणून तिचं पूजन सुद्धा केलं जातं. म्हणजे आता सध्याच्या घडीला उदाहरणार्थ माझं आडनाव जे घुगे आहे, तर घुगे आणि घुगे हे वैवाहिक संबंध जुळवल्या जात नाही. तसंच प्राचीन समाजामध्ये ज्या गणांची ज्या कुळांची कुलवृक्ष आणि कुलचिन्ह एक असायची, त्यांचे संबंध हे जुळल्या जात नसत. तर त्या संदर्भात ते कुलचिन्ह आणि कुलवृक्ष आहेत असं मला वाटतं. ओके. अनेक ज्ञाती ज्या मुख्य राज्ञीपासून फुटून बाहेर जायच्या तेव्हा त्या त्यांची कुलचिन्ह धारण करायच्या, त्यातनं पुढे कुळ बनली, नंतर कुटुंब बनली. अशा प्रकारे मातृसत्तेच्या एकूण कालखंडातले सणवार उत्सव, त्यांची एकूण सगळी कुलचिन्ह, त्यांचा एकूण सगळा वावर ज्या दक्षिण भारतात सर्वाधिक आहे त्या भागामध्ये हे काम करतात, तिथले तपशील गोळा करतात विशेषतः. आणि मग त्या तपशिलांवर मेथोडॉलॉजिकली संस्कार करून, आर्किओलॉजिकली इंडोलॉजिकली चेक करून, मायथोलॉजिकली आणखीन मिथक गोळा करून ते इतिहासाच्या एका मोठ्या मांडणीपर्यंत येतात. आणि त्याच्यासाठी ते अनेकांना संदर्भ म्हणून वापरतात. त्याच्यामध्ये त्यांचं राची ढेरेंचं चांगला वाचन आहे, शरद पाटील आहेत, अशोक राणा आहेत, आणि एकूण मायथोलॉजिकली आर्किओलॉजिकली काम करणाऱ्या लोकांचा ते सातत्याने अभ्यास करतात. तर ह्या
मातृसत्ताक स्त्रीसत्ताक ह्या कालखंडाबद्दल आता नवरात्र उत्सव येतोय, तर या नवरात्र उत्सवाच्या संदर्भाने काय सांगता येईल आणि तो खरंच त्या कालखंडातला उत्सव आहे का? हो सर, म्हणजे नवरात्र हा जो उत्सव आहे तो फार प्राचीन आहे आणि हा तांत्रिकी श्रुतीने आपल्याला दिलेला आहे. नवरात्र म्हणजे नवरात्र उत्सव जो आहे, या उत्सव निर्मितीच्या मागची कारण जर आपण शोधली तर आपल्याला असं कळेल की आजही गावखेड्यामध्ये नवरात्री म्हणजे ज्याला आपण घटस्थापना म्हणतो, हा जो उत्सव आहे ना, हा उत्सव मुळात आपण निवृत्तीपुत्री जी दुर्गा आहे या दुर्गेचा उत्सव म्हणून आपला समाज हा या उत्सवाकडे बघतो. तर या उत्सवाच्या पायाशी जाताना आपल्याला असं कळेल की नवरात्री उत्सवाचा प्रारंभ हा घटस्थापनेने होतो. म्हणजे प्राचीन स्त्रियांनी, प्राचीन गणराज्ञांनी हा उत्सव निर्मित करण्यामागचं कारण काय असेल, तर म्हणजे घटस्थापन करताना त्यांची जी प्रक्रिया आहे, म्हणजे ते काय प्रयोग करायचे, तर आपल्या एखाद्या आता सध्याच्या घडीला परातीमध्ये सुद्धा घेतात किंवा ताटात सुद्धा घेतात, ती आपल्या शेतीची माती आणून त्याच्यात टाकतात आणि जे काही त्यांच्या जवळ धान्य आहे, म्हणजे जे रब्बीमध्ये त्यांना त्यांच्या शेतीमध्ये पेरायचं असतं, ते धान्य ज्यात गहू असो, ज्वारी असो, हरभरा असो, लाख असो, ह्या इतर जे काही पिकं असतील, ही पिकं ते त्या घटस्थापनेमध्ये टाकतात आणि त्या 9 दिवस त्या घटाचं ते निरीक्षण करतात आणि त्या पिकांमधून जे पीक सर्वात जोमदारपणे उगवेल त्याच पिकाची लागवड ते या रब्बीच्या हंगामामध्ये करतात. म्हणजे आपल्या प्राचीन समाज जो होता, आपले प्राचीन जे होते, हे सगळे प्रयोग जे करायचे, ह्याच प्रयोगाचं स्वरूप हे आजचे आपले सणवार उत्सव आहेत, जे आपण आज फॉलो करतो, पण त्याचं मूळ स्वरूप आपल्याला ज्ञात नाही आणि तेच ज्ञात करून देण्याचं काम आम्ही येणाऱ्या काळात सुद्धा करू आणि करतोय. थँक्यू. म्हणजे नवरात्र उत्सव हा निऋतीची मुलगी दुर्गेचा उत्सव हा मानला जातो आणि त्या निऋतीच्या दुर्गेच्या उत्सवाचा आज स्वरूप घटस्थापनेने सुरुवात होते आणि तो घटस्थापनेचा उत्सव शेतीचा प्रथम प्रयोग आहे असं कृष्णा यांचं म्हणणं आहे. आणि मग त्याच्या जोडीला 9 दिवस या प्रकारे अनेक राज्ञांची, ज्ञातींच्या आणि कुलदेवतांच्या पूजा होतात. म्हणजे आजचा एकूण आधुनिक मानव समाज देखील प्रारंभीच्या शेतकीच्या अवस्थेतल्या ज्या शेती करणाऱ्या स्त्री आहेत त्यांच्या प्रती तो आदरभाव दाखवतो. तर स्त्रियांचा आणि शेतीचा जो संबंध आपण सांगताय तो कसा आहे, नेमकं काय स्त्रियांचं शेतीतलं योगदान आहे किंवा ते काय करतात याबद्दल जरा थोडस सांगा. सर, मुळात आपण जर इतिहासाकडे जर बघितलं तर बिफ्रा सुद्धा असं म्हणतो आणि त्यांनी ते सिद्ध करून दिलेलं आहे की जगभरात हा शेतीचा शोध जो आहे तो स्त्रियांनीच लावलेला आहे. म्हणजे ह्याचं उदाहरण जर आपल्याला भौतिक उदाहरण जर पाहायचं असेल तर आजही बघा, जे शेतकरी स्त्रिया आहेत त्या स्त्रिया शेतीमध्ये लागवड करत असताना, म्हणजे जे सीड्स म्हणतो आपण, ज्याला बी म्हणतो, बिया यांची लागवड ह्या कायम स्त्रियाच करतात. म्हणजे हा काही लिखित नियम नाही की शेतीमध्ये काम करत असताना पुरुषांनी बी लागवड केली पाहिजे किंवा केली नाही पाहिजे किंवा स्त्रीनेच ती लागवड केली पाहिजे. पण परंपरागत पिढी दर पिढी जे काही आहे, म्हणजे ही गोष्ट आपल्याला काय कुठल्या निष्कर्षापर्यंत नेते की आजच्या घडीलाही जर शेतीमध्ये स्त्रियाच जर बियांची टोकन जर शेतीमध्ये करत असतील तर आपण असं म्हणू शकतो किंवा आपण त्या निष्कर्षापर्यंत जाऊ शकतो की खरंच शेतीचा शोध हा स्त्रीचाच आहे आणि ते आपल्याला मान्य करावं लागेल. म्हणजे आजही प्रारंभिक शेतीची वाकाणं, बिया, लसण लावणे, भोपळ्याच्या बिया, कद्दूच्या बिया आणि सगळं जे काही प्रारंभिक आहे ते स्त्रियाच करतात. म्हणजे एकूण नांगराच्या शोधानंतर पुरुषांकडे शेतीची कामं गेली आणि पुरुषांना ती मिळाली. पण काही अंशाने मात्र स्त्रियांनी तो वारसा जिवंत ठेवलेला आहे आणि म्हणून शेतीतल्या एकूण लावणीपासून आत्ताच्या सांस्कृतिक लावणीपर्यंतचा हा प्रवास स्त्रियांचाच आहे.
लावणीच्या फडावरही स्त्रीच आहे, मग ती शेतीची लावणी असो अन्यथा तमाशाची लावणी असो. तर अशा पद्धतीने हा मातृसत्तेचा कालखंडाचा धोंडोळा ते बहुप्रवाही अँगलने घेत आहेत. आणि त्याच्यामध्ये सणवार उत्सवांची चिकित्सा, भौतिकतेत शेतीचे प्रयोग कसे झाले आणि ते सणवार आज इथपर्यंत कसे आले, तर सणवारांचा तो उलगडा देखील करतायत आणि कुलचिन्ह, ज्ञाती, कुळ ही सगळी ते शोधतायत. या सगळ्या एकूण धांडोळ्यामध्ये तुम्हाला आणखीन काय वाटतं किंवा आणखीन तुम्ही काय सांगू इच्छिता? सर, मी जसं अगोदरच सांगितलं, मला परत तीच गोष्ट एकदा रिपीट करावीशी वाटेल. म्हणजे तो व्यक्तिगत माझा सुद्धा अनुभव आहे. कारण मी वारकरी परंपरेतनं येतो आणि त्या परंपरेचा अभ्यास करताना सुद्धा म्हणजे थोडीशी तर्कबुद्धी जागृत असल्यामुळे असंख्य प्रश्न पडायचे की बाबा असंच का, तसंच का. आणि ह्या प्रश्नांचा शोध घेताना कधी कधी मी खूप टोकाचा विरोध सुद्धा करत होतो ह्यापूर्वी. पण ह्या टोकाच्या विरोधामध्ये मला काही एक म्हणजे साध्य झालं नाही. किंवा आपण ज्याला क्रांती म्हणतो, तर माझ्या असं निदर्शनास आलं की ह्या सगळ्या गोष्टी करत असताना, टोकाचा विरोध करत असताना आपण क्रांती घडवू शकत नाही. ती उलट प्रतिगामांच्या पक्षातच जाणार आहे आणि बहुजनांपासून आपल्याला दूर फेकणारी आहे. तर मला परत एकदा हे सांगावंसं वाटेल की विरोध करताना हा विरोध तुम्ही विधायक असला पाहिजे, विधायक नकार दिला पाहिजे. नकाराचा नकार हा घातकच आहे. आणि प्राचीन भारताकडे किंवा मातृसत्तेकडे आणि स्त्री सत्तेकडे विशेष करून पाहताना आपली आधुनिक विचारसरणी थोडीशी बाजूला सारून त्या आपल्या प्राचीन मानवांकडे किंवा प्राचीन सभ्यतेकडे आपण पाहिलं पाहिजे, एवढं मला सांगावंसं वाटतं. थँक्यू कृष्णा. म्हणजे ते असं सांगतायत की आत्ताच्या एकूण मोजपट्ट्या लावून इतिहासाकडे पाहता येणार नाही. टोकदार, नकारात्मक, नास्तिकवादी इंग्रजांचा दृष्टिकोन आपल्याला घेऊन एका मातृसत्तेच्या मैदानावर जाता येणार नाही. तत्कालीन आस्था, धारणा आणि रीतिरिवाज लक्षात घेऊनच तुम्हाला हे सगळं बघावं लागेल. सभोवतालची जी जनता आहे, जी अनेक संस्कारांनी निहित आहे, त्या जनतेचे ते संस्कार लक्षात घ्यावे लागतील. त्यांच्या चाली, रीती, परंपरा आणि त्यांचे इमोशन्स विचारात घेऊन तुम्हाला इतिहासाचा धांडोळा घ्यावा लागेल. यासाठी ते विधायक नकार ही एक शरद पाटलांची पद्धती आपल्याला सांगत आहेत. आणि म्हणून त्यांच्याकडनं आपण हे निश्चित समजून घेतलं पाहिजे की इतिहासाकडे डोळसपणाने बघावं, विज्ञानवादी दृष्टीने बघावं, पण त्यात टोकदारपणा असू नये, त्यात हेकेखोरी असू नये, त्यात अंतिम निष्कर्ष माझाच असंही असू नये. तर त्या निष्कर्षाला देखील सत्यान्वेषण केलं पाहिजे, वेगवेगळ्या अँगलनी चेक केलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून नवरात्र उत्सवाच्या धर्तीवर ही बेसिक आणि प्रारंभिक त्यांची ही मुलाखत आहे की जी आपल्याला त्या मैदानाकडे घेऊन जाण्यासाठी वातावरण निर्मिती करते. काय वातावरण निर्मिती करते? आपला दृष्टिकोन त्या मैदानावर जाताना निकोप असावा. आपल्या दृष्टिकोनात कर्मठतेच्या, नास्तिकतेच्या मोजपट्ट्या असू नये. सणवार उत्सवांकडे कुत्सितपणे बघू नये. सणवार उत्सवांकडे विधायक अर्थाने बघावं. सणवार उत्सव करणाऱ्यांची टिंगल करू नये. तर ते तसं हजारो वर्ष का करत आले त्याचा चेक करावा. असा इतका सुंदर त्यांचा हा मेसेज आहे. नवरात्र उत्सवाच्या निर्मिती, एकूण कालखंड आणि नवरात्र या दृष्टीने आणखीन काय शेवटचा संदेश द्याल असं मी तुम्हाला विचारतो. सर, नवरात्री उत्सवाकडे म्हणजे आजची जी पुरुषसत्ताक मानसिकता आहे ती एकदम विरुद्ध दिशेने चालली आहे. आणि नवरात्री उत्सवाला कसं बदनाम करता येईल किंवा तिचं कसं दृष्ट निर्मीकरण करता येईल ह्याकडेच त्यांचा जास्त कल आहे. म्हणजे आपण जर बघत असाल की वृत्तपत्रांमध्ये बऱ्याचशा अशा सुद्धा काही गोष्टी येतात की ज्या नवरात्री उत्सवाच्या कालावधीमध्ये जास्त प्रमाणात घडतात. हे सगळं पुरुषसत्ताक समाज व्यवस्था नवरात्री उत्सवामध्येच का निदर्शनास आणून देते? कारण त्यांना ह्या सगळ्या गोष्टी नवरात्री उत्सवाच्या म्हणजे त्यांना दृष्ट निर्मीकरण करायचं आहे. तरी मला सांगावंसं वाटेल की आपण बहुजनांनी ह्या सगळ्या गोष्टींकडे थोडंसं डोळसपणाने पाहिलं पाहिजे. त्या सगळ्या गोष्टींची चिकित्सा केली पाहिजे आणि आपल्या प्राचीन म्हणजे भारतीय संस्कृतीकडे किंवा सणवार उत्सवांकडे
थोडस की नाही बाबा की हे सगळं बेकार आहे किंवा टाकाऊ आहे, ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला काही साध्य होणार नाही, तर आपण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार नाही केला पाहिजे. तर असं नाहीये. आपण ह्या सगळ्या गोष्टींकडे एक प्रबोधनात्मक दृष्टीने सुद्धा पाहू शकतो. कारण आपल्याला जर प्रबोधनाच्या कसोटीवर उतरायचं असेल किंवा ब्राह्मणी छावणीशी येणाऱ्या काळामध्ये जर भिडायचं असेल, तर आपल्याला विधायक नकारच द्यावा लागेल आणि ह्या सगळ्या सभ्यतेकडे, आपल्या सणवार उत्सवांकडे आपल्याला थोडस डोळसपणेच बघावं लागेल. तर मग मी एवढंच सांगू इच्छितो. धन्यवाद कृष्णा. अशा पद्धतीने अत्यंत अवघड, किचकट, दुर्लक्षित मैदानावर त्यांनी उडी घेतलेली आहे आणि त्या मैदानावरचे प्रचंड तपशील गोळा करून त्याला ते असं कुठल्याही अंधश्रद्धेच्या, परंपरेच्या खाईतून मांडत नाही, दृष्टीने मांडत नाहीत, तर त्याची सुद्धा ते चिकित्सा करतात आणि त्या मैदानावर देखील ते अत्यंत हळवारपणे वावरतात. लोकांच्या आस्था, धारणा, स्वभावांचा तो विचार करतात आणि त्यातनं त्यांना जे तथ्य सापडतात, काही सत्य गवस्त ते लोकांच्या समोर ठेवतायत. आणि म्हणून ज्यांना ज्यांना या मैदानावर काम करायचं त्यांच्यासाठी त्यांनी अत्यंत काही महत्वाचे मुद्दे सांगितले. त्याचं आपण सगळ्यांनी आचरण केलं पाहिजे. प्रचंड पुरातन, प्राचीन, जुन्या सणवार उत्सवांच्या प्रती आदरभावच दाखवला पाहिजे आणि त्यातून आपल्याला जनतेच्या प्रबोधनासाठी हा एखादा फॉर्म वापरता येतो का, त्याची आपण जरा चिकित्सा केली पाहिजे, चौकशी केली पाहिजे. इतका चांगला वेळ कृष्णा यांनी आपल्याला दिला आणि त्यातून त्यांनी इतिहासाची काही तथ्य, मेथोडॉलॉजी, काही तर्क पद्धती, काही अन्वेषण पद्धती, त्यांचे स्वतःचे अनुभव आणि एकूण मातृसत्तेचा वारसा त्यांनी आपल्याला सांगितला. त्याबद्दल कृष्णा सर तुमचे मनापासून धन्यवाद. आणि अशाच पद्धतीने तुम्ही आणखीन लोकांना हे तथ्य द्यावेत अशी तुमच्याकडून अपेक्षा करतो. थांबतो. धन्यवाद. जाता जाता एवढंच सांगेन, ज्यांच्यामुळे मी हे सगळं काही मांडू शकतोय अशा प्राच्यविद्या पंडित सत्यान्वेषी कॉम्रेड शरद पाटील यांची आज जयंती आहे आणि योगायोगाने मी माझ्या मुलाखतीसाठी आजच आलोय आणि आजचा दिवस हा मला मुलाखतीसाठी सरांनी वेळ उपलब्ध करून दिला, त्याबद्दल मी सरांचे सुद्धा आभार मानतो आणि प्राच्यविद्या पंडित शरद पाटील यांना विनम्र अभिवादन करतो. थँक्यू सर.